तर पहिल्या टप्प्यामध्ये आज नागपूर मतदारसंघात मतदान सुरू आहे। यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होतीये। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनी देखील मतदान केलं। आपण आज लोकशाहीचा उत्सव साजरा करतो आहोत आणि मला 101% खात्री आहे की मी चांगल्या मताधिक्याने जिंकेन असा विश्वास देखील नितीन गडकरींनी व्यक्त केला। गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा निवडून आलेले आहेत, तर नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या निमित्ताने एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत। प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे। सगळ्यांनी मतदान करावं, कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास 75% मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे। सकाळपासून जो 1 तास झाला आहे तर मतदार केंद्रावरही ती उत्सुकता दिसत आहे। किती % मतदान होणार असं वाटते? मला वाटते 55 ते 60% जवळ मतदान जायला पाहिजे। झालं आता अजून काही नाही।